कर्क राशी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक जागृती, कुटुंबातील बदल, अंतर्मनातील संघर्ष संपवण्याची सुरुवात आणि दैवी संरक्षणाचा अनुभव देणारा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनावर अनेक गोष्टींचे ओझे होते. काही चिंता सतत मनात फिरत होत्या. कधी भविष्याची काळजी, कधी नात्यांमधील ताण, तर कधी स्वतःच्या भावनांना कोणी समजत नसल्याची वेदना. या सगळ्यामुळे तुम्ही आतून खूप थकलेले होता. पण आता ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यास सुरुवात करत आहे. कर्क राशी ही चंद्राच्या प्रभावाखाली असलेली रास आहे. त्यामुळे तुमचे मन अत्यंत संवेदनशील, प्रेमळ आणि भावनिक असते. तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, पण स्वतःच्या भावना अनेकदा मनातच दडवून ठेवता. एखाद्या व्यक्तीचे दुःख पाहून तुमचे मन पटकन हेलावते. पण हाच स्वभाव काही वेळा तुमच्यासाठी वेदनेचे कारण बनतो. कारण तुम्ही ज्या लोकांवर मनापासून प्रेम करता त्यांच्याकडूनच सर्वात जास्त दुखावले जाता. या आठवड्यात विश्व तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवणार आहे. प्रत्येक वेळी स्वतःला विसरून इतरांसाठी जगणे आवश्यक नसते. 25 मे नंतर तुमच्या आयुष्यात काही भावनिक पण सकारात्मक बदल दिसू लागतील. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही खूप काळापासून शांत होता त्या आता हळूहळू स्पष्ट होतील. काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील. काही नात्यांचे सत्य समजेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाला ऐकायला सुरुवात कराल. या काळात तुमच्या अंतर्प्रेरणा खूप मजबूत राहतील. एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक मनात संशय येणे, काही गोष्टींची आधीच जाणीव होणे किंवा विशिष्ट स्वप्ने पडणे, हे सगळे फक्त योगायोग नसतील. चंद्राचा प्रभाव तुम्हाला सूक्ष्म संकेत समजून घेण्याची शक्ती देईल. कर्क राशी घरगुती वातावरणात हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. कुटुंबातील एखादी जुनी समस्या मिटू शकते. काहींना घरात शुभकार्याची बातमी मिळेल. आईशी असलेले नाते अधिक मजबूत होईल. काही लोकांना घर बदलण्याचा किंवा नवीन जागेबद्दल विचार करण्याचा योग येऊ शकतो. मात्र घरातील एखाद्या वयस्क व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत भावनिक असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात अजूनही भावना असतील तर त्या भावना पुन्हा तीव्र होऊ शकतात. काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी जोडीदाराचा भावनिक आधार खूप महत्त्वाचा ठरेल. मात्र छोट्या गोष्टी मनात साठवून ठेवू नका. संवादच नात्यांना टिकवतो. करिअरच्या दृष्टीने हा काळ हळूहळू स्थिरता देणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. शिक्षण, आरोग्य, कला, मानसशास्त्र, लेखन किंवा समाजसेवेशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. काहींना अचानक नवीन संधी मिळेल जी सुरुवातीला छोटी वाटेल पण भविष्यात खूप मोठा फायदा देईल. आर्थिक बाबतीत हा काळ सावध राहण्याचा आहे. पैसा येईल पण त्याच वेळी भावनिक कारणांमुळे खर्चही वाढू शकतो. कुटुंबासाठी किंवा घरासाठी मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र 28 मे नंतर आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताणाचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. झोप पूर्ण न होणे, छातीत जडपणा, पचनाशी संबंधित त्रास किंवा सतत थकवा जाणवू शकतो. जास्त विचार करणे कमी करा. चंद्राच्या प्रभावामुळे पाण्याशी तुमचा विशेष संबंध असतो. त्यामुळे सकाळी शांतपणे चालणे किंवा पाण्याजवळ वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या आठवड्यात काही दैवी संकेत तुमच्या आयुष्यात स्पष्ट दिसू शकतात. विशेषतः रात्री पडणारी अर्थपूर्ण स्वप्ने, सतत भूतकाळातील एखाद्या घटनेची आठवण येणे, एखाद्या व्यक्तीची अचानक तीव्र आठवण होणे, मंदिर, मंत्र किंवा अध्यात्माकडे मन आकर्षित होणे, हे संकेत सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात एक मोठे भावनिक परिवर्तन सुरू झाले आहे. कर्क राशीच्या लोकांमध्ये एक विशेष दैवी संकेत असते. ते इतरांच्या वेदना शब्दांशिवाय समजू शकतात. म्हणूनच अनेकदा ते स्वतः दुःखी असतानाही इतरांना आधार देत राहतात. पण आता वेळ आली आहे स्वतःलाही प्रेम देण्याची. 29 मे ते 31 मे हा काळ तुमच्यासाठी विशेष शुभ राहील. या दिवसात घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. काहींना नवीन नात्याची सुरुवात होईल तर काहींना मनशांती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी आहे. अभ्यासात लक्ष वाढेल. स्पर्धा परीक्षा किंवा परदेशाशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे. कला, संगीत किंवा लेखन क्षेत्रात असलेल्या लोकांना नवीन कल्पना सुचतील. आध्यात्मिकदृष्ट्या पाहता हा काळ तुमच्या आत्म्याचा जागृतीचा आहे. तुम्हाला आता समजू लागेल की प्रत्येक दुःखामागे एक कारण असते. काही वेळा परमेश्वर आपल्याला एकटे ठेवतो कारण त्याला आपल्याला स्वतःची खरी शक्ती दाखवायची असते.
सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा, त्यामुळे मानसिक शांती मिळेल आणि चंद्राचा सकारात्मक प्रभाव वाढेल. या आठवड्याचा संदेश, तुमचे मन खूप काळापासून शांततेचा शोध घेत आहे आणि आता विश्व हळूहळू तुम्हाला त्या शांततेकडे नेत आहे. जे तुटले ते कायमचे नुकसान नव्हते. काही गोष्टी संपल्या कारण तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश येणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या भावनांना कमी समजू नका, कारण तुमचे हृदयच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा अंतिम आणि अत्यंत गोड संदेश. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे ना मागे जाता येतं ना पुढे जाण्याची हिंमत उरते. कर्क राशीच्या अनेक लोकांनी गेल्या काही काळात हाच संघर्ष अनुभवला आहे. मनात खूप प्रेम होतं, पण समोरच्याला त्याची किंमत नव्हती. स्वतःच्या माणसांसाठी खूप काही केलं, पण बदल्यात फक्त दुर्लक्ष मिळालं. काही वेळा इतकं शांत राहिलात की लोकांना वाटलं तुम्हाला काहीच फरक पडत नाही. पण सत्य हे आहे की सर्वात जास्त वेदना त्या व्यक्तीलाच होतात जी मनापासून जोडलेली असते. कर्क राशीचे लोक समुद्रासारखे असतात, वरून शांत पण आतून भावनाचे प्रचंड वादळ घेऊन जगणारे. ते पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा मनाने जोडले गेले की पूर्ण आत्म्याने त्या नात्यात उतरतात. आणि म्हणूनच जेव्हा त्यांना दुखावलं जातं तेव्हा ते फक्त मनाने नाही तर आत्म्याने तुटतात. पण आता विश्व तुम्हाला एक नवीन सत्य शिकवत आहे. प्रत्येकाला वाचवण्याची जबाबदारी तुमची नाही. तुम्ही खूप काळ इतरांच्या वेदना सांभाळल्या, लोकांना समजून घेतलं, त्यांना चुका माफ केल्या, स्वतः रडत असतानाही इतरांना धीर दिला. पण या सगळ्यात तुम्ही स्वतःलाच हरवत गेलात. आता वेळ आली आहे स्वतःकडे परत येण्याची, स्वतःच्या मनाचा हात पकडण्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवण्याची. दैवी संकेत सांगतात की तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिक चक्र आता हळूहळू संपत आहे. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त वेदना घेऊन आले होते ते आता दूर जातील आणि जे खरोखर तुमच्यासाठी आहेत तेच पुढच्या प्रवासात तुमच्यासोबत राहतील. या काळात तुम्हाला काही विचित्र पण अर्थपूर्ण अनुभव येऊ शकतात. रात्री अचानक जाग येणे, भूतकाळाची तीव्र आठवण होणे, एखाद्या व्यक्तीबद्दल मनात अचानक अस्वस्थता निर्माण होणे किंवा कारण नसतानाही डोळ्यात पाणी येणे, हे सगळे तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण आहे. विश्व तुमच्या मनातील जुन्या वेदना बाहेर काढत आहे, जेणेकरून तुम्ही नव्या ऊर्जेसह पुढे जाऊ शकाल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं प्रेम कधीच कमकुवत नव्हतं. तुमची भावना कधीच चुकीची नव्हती. चुकीचे फक्त ते लोक होते ज्यांना तुमच्या हृदयाची किंमत समजली नाही. पुढील काळात तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येणार आहे. काहींसाठी ते नवीन नातं असेल, काहींसाठी आर्थिक स्थैर्य, तर काहींसाठी अनेक वर्षांनी मिळणारी मानसिक शांती. चंद्राची कृपा आता हळूहळू तुमच्या मनाला स्थिरता देईल. तुम्ही आधीसारखे सहज तुटणार नाही. लोकांचे खरे चेहरे ओळखायला शिकाल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल. म्हणून या आठवड्याच्या शेवटी फक्त एवढंच सांगेन, जर सध्या आयुष्य अंधारलेलं वाटत असेल तर घाबरू नका, कारण काही वेळा परमेश्वर आपल्या आयुष्यातील सर्व दिवे बंद करतो फक्त आपल्याला चंद्रप्रकाशाची खरी किंमत समजावी म्हणून. विश्व तुमच्यासाठी शांतपणे काहीतरी सुंदर तयार करत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात भावनिक पण सर्वात सुंदर अध्याय आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे.